इकडे परत सिंपल स्लिंग साधी जोडी जे स्ट्रेचर असतं त्या स्ट्रेचरच्या पद्धतीने करावी पाहणी करावी की काय झालेलं आहे तिकडे नागरिक आहेत जखमी झालेले आहेत काही शिकायत आहेत हे मदतीची त्यानुसार रेस्क्यू टेक्निक्स जे आहेत आम्ही सामान्य नागरिकांना आमच्या डिपार्टमेंटकडून ते फ्री ऑफ कॉस्ट असं प्रशिक्षण देत असतो 5 दिवसाचा आमचा बेसिक कोर्स आहे सगळ्यांना आवाहन करेन की त्या सिव्हिल डिफेन्सचा हा तो कोर्स जो आहे मिनिमम बेशुद्ध झालेला व्यक्ती आहे त्याला उपचारासाठी पुढे न्यायचं आहे इकडून सब राऊंड मारायचा आहे त्यांनी फायरमन लिफ्ट केलेली आहे त्याच्यानंतर काय केलेलं आहे की त्याच्या मागे असे केलेली आहे अशा पद्धतीने हे जे लहान मुलं असतात किंवा वजन हेल्थ असतात त्यांना असं ग्रॅडल में। जय हिंद साथियों, आइए बात करते हैं 22 अप्रैल 2025 की पहलगाम की जो घटना हुई थी। आतंकियों द्वारा हमारे कई फौजी जवान और सिविलियन शहीद कर दिए गए थे और उसमें भी नाम पूछ कर हमारे लोगों को शहीद किया गया। इस घटना को लेकर देश में की जनता में भरपूर नाराज़गी थी क्योंकि इसके पहले भी कारगिल का अटैक हुआ, 26/11 का अटैक आतंकवादियों द्वारा ही किया गया। तो ये सारी घटनाएं एक के बाद एक हमारे देश के हिस्से में क्यों आ रही थी, तो इन सभी बातों को लेकर देश के लोगों में नाराज़गी भरपूर थी। बहरहाल इसी अभियान के अंतर्गत ऑपरेशन सिंदूर चलाया गया। ऑपरेशन सिंदूर में पाक सीमा से लगे हुए कई इलाकों में यानी 9 इलाकों में इंडियन आर्मी ने अटैक किया और वहाँ जो आतंकियों के ठिकाने थे उसे नेस्त नाबूद कर दिया और उनके कई आतंकवादी मारे गए। बहरहाल तीसरे राउंड में ऑपरेशन सिंदूर चल रहा है और इसी कड़ी में पूरे देश में जन जागरण अभियान के तहत आज भिवंडी शहर में भी मॉक ड्रिल का एक कार्यक्रम भिवंडी शहर के वराला देवी मंगल भवन में किया गया। यहाँ TDRF की टीम, भिवंडी फायर ब्रिगेड की टीम, भिवंडी पुलिस उपायुक्त यानी जोन 2 की पूरी टीम, साथ ही पुलिस उपायुक्त, पंचायत समिति, प्रांत अधिकारी, इस तरह की पूरी यंत्रणा आज यहाँ मौजूद थी। और अगर ऐसे हालात बनते हैं, जंग जैसा माहौल चल रहा है, अगर ये बढ़ती है तो नागरिक किस तरह से सुरक्षित रहेंगे उसके बारे में जानकारी दी गई। बहरहाल वीडियो में आप आगे देखेंगे TDRF की टीम, दूसरी जो टीमें यहाँ मौजूद थी, उन सभी लोगों ने आज जो ये अभ्यास यहाँ किया है नागरिकों के हित के लिए किया है। बहरहाल कुछ भी हो जाए, किसी भी हालत में देश की जनता सीमा पर लड़ रहे जो हमारे जवान हैं उनके साथ खड़ी है। मैं सलमान मेमन के साथ खान फकरा। धोक्याचा संदेश मिळाल्यानंतर आपला कसा बचाव करावा किंवा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचा कसा जीव वाचवावा किंवा त्यानंतर दुर्घटना झालेली डेपोमध्ये त्याच्यानंतर जे TDRF जवान आलेले आहेत इम्प्रोवाइज ट्रेन इकडे फायरमन लिफ्ट केलेली आहे इकडे परत सिंपल स्लिंग साधी जोडी जे स्ट्रेचर असतं त्या स्ट्रेचर समोरच्या माझ्या पाठच्या बाजूला जी इमारत आहे त्याच्यामध्ये ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर माझ्या डाव्या बाजूला बॅक साईडला जी इमारत आहे इकडे काही अडकलेलं आहे। समोर जे माझ्या उजव्या बाजूला जे आहे ते TDRF चे जवान आहेत। ते TDRF चे जवान कशा पद्धतीने वेळेस ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की इमर्जन्सीच्या वेळेस किंवा धोक्याच्या वेळेस कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, बाकी एजन्सी कशा येतील आणि ते कशा पद्धतीने काम करतील त्यांना काही काम करणार आहे। इकडे काही हायलाइट जे काही अडकलेले आहेत ते सिव्हिल डिफेन्सचे जवान करण्यासाठी एक जे स्ट्रेचर आहे उद्ध्वस्त करतात। परंतु काही अशी सिच्युएशन येऊ शकते कधीतरी
4 दिवसापासून आम्ही सातत्याने वेगवेगळ्या विभागामध्ये हे मॉक ड्रिल कंडक्ट करतोय. त्यामध्ये महसूल विभाग यांच्या मार्फत त्यांच्या सहभागातून असे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करत आहोत. पोलीस दल जो पेहलगामचा हल्ला झालेला त्याच्याबद्दल जे भारताच्या सैनिकांनी त्याचं प्रत्युत्तर म्हणून जो आजपासून आता 2 दिवस झाल्यात ते 3रा दिवस आहे, त्याचं प्रत्युत्तर द्यायला एकदम जोरदार द्यायला तयार केलं आणि ते सगळ्यांच्या मनात आहे का हे देणे गरजेचंच होतं. कारण का आपण 50-70 वर्षापासून हेच सहन करतोय का रोज येतो कोण ना कोण मारून जातो आणि आपण गप्प बसतो आपल्या घरात बसून आपण फक्त चर्चा करतो. त्याचं काहीतरी उत्तर द्यायला गरजेचं होतं. पण आज त्याचं उत्तर दिलं आपल्या सैनिक बॉर्डरवर त्याचं एकदम जोरदारपणे उत्तर देतात आणि त्याच्या सर्व वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, जवान आणि नागरिक हो, युद्धाच्या प्रसंगी जी काही मॉकड्रिल घ्यायची होती हवाई हमल्याच्या अनुषंगानं आणि इतर अनुषंगिक बाबीचं अत्यंत उत्तम प्रात्यक्षिक आपण बघितलेलं आहे. आपले जवान छातीचा कोट करून अतिशय धैर्याने सीमेवर लढत आहेत. शासकीय अधिकारी आणि इतर विभागातील सर्व कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. अशा वेळेला नागरिकांनी अतिशय धैर्याने पुढे जाणं आवश्यक आहे आणि आपण सर्व त्याला पुढे जात आहोत. पोलीस विभागाच्या वतीनं माननीय आयुक्त ऑफिस, माननीय पोलीस अधिकारी कर्मचारी, सर्व पंचायत समिती, पोलीस पाटील सुद्धा आलेले आहेत. आरोग्य विभाग आहे, अग्निशमन दल आहे, वाहन विभाग आहे, मनपा आयुक्त, सुरक्षा, TDRF, होमगार्ड्स, नागरी संरक्षण दल आणि लोकप्रतिनिधी सुद्धा, आमदार सर सुद्धा आलेले आहेत. हा सर्वांनी आणि सर्व जमलेले नागरिक आणि माझे जे काही ते नागरी संरक्षण दलाचे वॉर्डन्स, TDRFचे जवान. कटर आहे जे रिप कटर म्हणून ओळखलं जातं. खूप काही सेकंडमध्ये 16 mm पर्यंतची हार्डनेस स्टील हे सुद्धा कापलं जातं. दुसरं आहे ते मॅन्युअल कटर आहे, जे मॅन्युअल शिगा जे कापायचे असतात त्याच्यासाठीचं एक कटर तिकडे तुम्हाला येत असतात. त्यावेळेला आमच्याकडे बऱ्याच प्रकारचे इक्विपमेंट्स असतात, स्मॉल गेअर्स असतात. त्याच्या सहाय्याने जे विक्टिम असतो त्याला आम्ही रेस्क्यू करायचा. आणि